ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। काळाचा घाला, 3 सख्या भावंडांचा दुर्दैवी अंत। एका क्षणात संपलं घराचं हसू। कल्याण मुरबाड महामार्गावरील घटनेनं महाराष्ट्र हादरले। वेळ सकाळी 10:15ची। कल्याणहून मुरबाडला लवकर पोहोचावे यासाठी प्रवाशांनी इको गाडी पकडली। कुणाला कॉलेजला जायचे होते तर कुणाला ऑफिस गाठायचे होते। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबलेली इको टेम्पो सुसाट निघाली। कल्याण मुरबाड मार्गावरील रायते पुलावर अवघ्या काही वेळातच समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरला जोरदार धडक दिली। धडक इतकी जबरदस्त होती की बचावासाठी प्रवाशांना 1 सेकंदही मिळाला नाही। जीवघेण्या अपघाताने सर्वत्र हाहाकार माजला असून क्षणार्धात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। छिन्न विच्छिन्न अवस्थेत काही प्रवासी टेम्पोतून बाहेर फेकले गेले। रस्त्यावर पुलावर रक्ताचा सडा पडला। काळजाचा ठाव घेणाऱ्या या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। कल्याण मुरबाड मार्गावर वारंवार असे अपघात होत असल्याने हा रस्ता जणू मृत्यूचा मार्ग बनला आहे। मुरबाड तालुक्यातील अगोदरच वडिलांचे छत्र हरपलेल्या 3 सख्या छोट्या भावंडांचा या अपघातात नाहक बळी गेला। शहापूर मुरबाड कल्याण परिसरात या वेदनादायी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे। लग्नाला चाललेल्या 3 भावंडांचा दुर्दैवी मृत्यू। मुरबाड तालुक्यातील पेठ गावात राहणारे मोहपे कुटुंब आपल्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी निघाले होते। स्नेहा मोहपे, मानिशा मोहपे आणि प्रवीण मोहपे ही 3 सख्खी भावंड लग्नासाठी मुरबाडकडे निघाली होती। मात्र या भीषण अपघातात त्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने मोहपे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अपघाताचे वृत्त समजल्यावर मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती आणि हंबरडा फोडला तेथील दृश्य हृदय पिलवटून टाकणारे होते। दरम्यान मुरबाड येथील महसूल विभागाने या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच या मार्गावरील सुरक्षा उपाययोजनांबाबतही तपास सुरू करण्यात आला आहे। निर्लज्ज प्रशासन आणखी किती निष्पाप बळी घेणार असा सवाल नागरिक विचारत आहेत। ब्रेकिंग न्यूज मराठी, ग्राउंड रिपोर्ट, मुरबाड। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।